एफडीएच्या कारवाईचं सत्र सुरू झाल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय। पुण्यातील खाऊ गल्ल्यांमध्ये सर्व नियमांचं योग्य पालन केलं जातंय असं दिसतंय। मोठ्या हॉटेलांवर आस्थापनांवर कारवाई सुरू असताना हॉटेल व्यावसायिक सतर्क झालेत। त्याचा अनुभव पुण्यातील खाऊ गल्ल्यांमध्ये येतोय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमने। ह्या आस्थापनांवरती हॉटेल्सवरती कारवाई केली जाते, मात्र दुसरीकडे ज्या खाऊ गल्ल्या आहेत त्या खाऊ गल्ल्यांमध्ये एफडीएकडून कारवाई केली जात नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। मात्र जर आपण मागच्या काही दिवसांतल्या कारवाया पाहिल्या तर त्या कारवायांमध्ये एफडीएकडून वेगवेगळ्या आस्थापनांवरती कारवाया केल्याचे तसे अहवाल पुढे येताना दिसत आहेत आणि म्हणून पुण्यातल्या सध्या आम्ही खाऊ गल्ल्यांमधला आढावा घेतो आहोत। खाऊ गल्ल्यांमध्ये असलेली जी छोटी मोठी दुकानं आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं एकूण वेगवेगळे जे हॉटेल चालक आहेत ते काळजी घेत आहेत का त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय। भारती विद्यापीठाच्या कात्रज परिसरातल्या बॅक साईडला असलेली प्रसिद्ध असलेली जी खाऊ गल्ली आहे त्या खाऊ गल्लीमध्ये सध्या मी आहे आणि इथे जी वेगवेगळी दुकानं आहेत तिथे आपल्याला एफडीएची कारवाई सुरू झाल्यानंतर सगळ्या गोष्टींची जी खबरदारी आहे ती घेतली गेली जाते अशा पद्धतीचं चित्र दिसतंय, ज्यामध्ये आसन व्यवस्था तर व्यवस्थित आहे, पाण्याच्या पिण्याची सोय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। इतकंच नाही तर समोरच्या बाजूला ज्या खाऊ गल्लीमध्ये ही सगळी जी आपण वेगवेगळ्या छोट्या मोठ्या आस्थापनांची रांग पाहतोय तिथे देखील मोठ्या प्रमाणात खवय्यांची गर्दी असते। अगदी पाणीपुरीचा ठेला आपण या ठिकाणी पाहतोय तिथेही गर्दी आहे। पुढे काही कॅफे आपल्याला दिसत आहेत आणि इतकंच नाही तर जे स्नॅक्स सेंटर्स आहेत तिथे देखील योग्य खबरदारी जी आहे ती या सगळ्या खाऊ गल्लीतल्या जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून सध्या घेतली जाते अशा पद्धतीचं चित्र दिसतंय। इतकंच नाही तर माझ्या रोडच्या उजवीकडच्या बाजूला जे छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत ज्यांचा हातगाडा आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याही ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स आपल्याला दिसत आहेत। इतकंच नाही तर जे प्लेट्स आहेत त्या प्लेट्समध्ये देखील योग्य पेपरचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून केला जातोय। म्हणजे जो साधा पेपर असतो तो काही ठिकाणी वापरला जातो तो या सगळ्या परिसरात कुठेही आपल्याला वापरला गेलेला दिसत नाही। एकूणच काय तर आत्ता सुरू असलेल्या एफडीए कारवाईचा धसका फूड गल्लीमध्ये आपल्याला या ठिकाणी कशी खबरदारी घेतली जाते सगळ्याच व्यावसायिकांकडून त्याचा एकंदरीत अंदाज येऊ शकतो। जे सगळे नियम आहेत ते या सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांकडून पाळले जात आहेत अशा पद्धतीचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।